ते आज आपण आलो आहोत हवेली तालुक्यातील बकोरी या गावातील या बकोरी वनराई देवराई प्रकल्पावरती आणि माझ्यासोबत आहेत आमचे मार्गदर्शक सन्मित्र पर्यावरणप्रेमी वृक्षमित्र चंद्रकांत वारगडेजी. वारगडे साहेब नमस्कार. 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 काय सांगाल ही जी काही आपण देवराई उभी केली आणि यामध्ये आता हे जे जपानचं जे तंत्रज्ञान असणारं मियावाकी हे जे कमी जागेमध्ये अगदी जवळजवळ झाडे लावून आपण जे काही जंगल उभं केलं आहे याबाबत काय सांगाल आणि कुठल्या कुठल्या प्रकारची वनस्पती झाडं वृक्ष आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे? नमस्कार, मी चंद्रकांत वारगडे. या ठिकाणी आपण पाहतोय की 2017ला आम्ही एक छोटंसं रोपटं लावलं होतं आणि त्याचा वटवृक्ष कधी झाला हे आम्हाला समजलं नाही. अनेक पर्यावरणप्रेमी असतील, अनेक संस्था असतील किंवा अनेक वृक्षमित्र असतील, अनेक दानशूर मंडळी असतील, यांचा हातभार लागला आणि सर्वांच्या मदतीने आपण यावर्षी आपला 1,00,000 झाडांचा टप्पा पूर्ण आला आहे. 1,00,000पेक्षा जास्त झाडं झाली असतील, पण आपण 1,00,000 झाड लावली आहेत. आणि आता एक नवीन संकल्पना आहे की डॉक्टर अकिरा मियावाकी जे जपानचे, त्यांच्या संकल्पनेतून साधारण एका फुटावरती एक झाड, म्हणजे त्याला अकिरा मियावाकी या नावानं हा संकल्प, हा प्लॅन त्या ठिकाणी मानला जातो. आणि त्याचा एक आधार घेऊन या ठिकाणी आपण एक 4,000 स्क्वेअर फूट जागेमध्ये, जी 4 गुंठ्यामध्ये 4,000 झाडं लावण्याचा एक हा या ठिकाणी आपण प्रयत्न केला आहे. आणि आपण पाहतोय की गेले 3-4 महिन्यापूर्वी केलेला हा प्रयत्न एवढा सुंदर झाला, एवढा भारी झाला की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प आणि एवढ्या लवकर एवढा ग्रोथ, एवढी वाढलेली झाडं नक्की नसतील असा मला विश्वास आहे. आणि आपण पाहतो या 4,000 फूट जागेमध्ये आपण साधारण 40-45 जाती झाड लावले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधी वनस्पती असतात. मग त्यामध्ये शिसम असेल, वड असेल, चिंच असेल, जांभळ असेल, भेडा, हिरडा, आवळा, पिंपळ, निरगुडी, अशी अनेक, कदंबा असेल, अशी अनेक वेगवेगळ्या जातीची झाडं या ठिकाणी लावलेली आहे. जेणेकरून यामध्ये फुलझाडंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. प्रत्येक पक्ष्याचा, प्रत्येक मधमाशी असेल, भुंगा असेल, ह्या सर्वांचा विचार करून ही वनराई उभी केलेली आहे. आणि या वनराईमध्ये 2-3 वर्षामध्ये फळं येतील आणि प्रत्येक पक्ष्यांना ती फळं खायला मिळतील आणि त्या माध्यमातून अनेक ठिकाणी झाडं निर्माण होतील. अशा प्रकारची ही संकल्पना आहे. या 4,000 फूट जागेमध्ये पाऊस पडल्यानंतर पावसाचं 50 लाख लिटर पाणी जमिनीच्या खाली जाण्याचं काम ह्या झाडांच्या मुळ्याच्या माध्यमातून होणार आहे. कारण झाडं शेजारी असल्यामुळं झाडांची उंची लवकर वाढते, कारण प्रत्येक झाड हे सूर्यप्रकाश घेण्यासाठी पुढे जात असतं. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय त्या झाडाची उंची वाढणार आहे. आणि उंची वाढल्यामुळं आपल्याला त्या झाडामध्ये फळं लवकर झाडाला येणार आहे. जे झाड आपण रेग्युलरमध्ये लावतो, ज्याला 10 वर्ष झाड वाढायला लागतात, ते झाड या ठिकाणी 3 वर्षामध्ये वाढणार आहे. आणि साधारण 4,000 झाडांच्या माध्यमातून 1,000-1,500 लोकांना ऑक्सिजन मिळणार आहे, हजारो पक्ष्यांना खाद्य मिळणार आहे, 50 लाख लिटर पाणी जमिनी स्टोअर होणार आहे आणि जंगल लवकर वाढणार आहे. त्यामुळं आपण सर्वांनी आपापल्या भागामध्ये अशा प्रकारची झाडं लावावी, झाडं लागवावी. आपण पाहतोय ऋतुमानामध्ये बदल होतोय, उष्णता वाढायची. आज 42-43 टेम्परेचर पुण्यामध्ये इथून यापूर्वी कधीच नव्हतं. आज ते टेम्परेचर वाढायचं कारण काय? ही सिमेंटची जंगलं उभी राहताना आपण या पर्यावरणाकडे लक्ष कमी देतोय. आणि तुम्हाला सांगतो, सरकारच्या भरोशावर न बसता आम्ही प्रत्येकाने आपली पुढची पुढी जीवन ठेवायची असेल तर प्रत्येकाने हा पाऊस पडल्यानंतर एकतरी झाड लावा अशी विनंती करतो. आणि एकदा नक्की बकोरी देवराई वनराई प्रकल्पामध्ये आपण फिरायला या. आपण या ठिकाणी आम्ही कसा प्रकल्प बघायला तो पहा आणि अशाच प्रकारचा आपल्या भागात उभा करावा आपली विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद वारगडे साहेब. या ठिकाणी आपण पाहू शकता की जी मियावाकी जंगल जे उभं केलेलं आहे 4,000 स्क्वेअर फुटामध्ये, आणि ही वाढलेली झाडं जवळपास 5 ते 6 फुटापर्यंत ही झाडं वाढलेली आहेत. आणि अशाच प्रकारचं एक छोटंसं निसर्गाचं बेट प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये, ओढ्याच्या काठावरती, ज्या ठिकाणी सार्वजनिक गायरान जागा असेल, ग्रामपंचायतची जागा असेल, अथवा आपलं काही प्रतिष्ठान असेल, शाळा असेल, महाविद्यालय असेल, अशा परिसरामध्ये प्रत्येकाने देशी पर्यावरणपूरक आपले जे काही स्थानिक झाडं आहेत ती लावायचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याचं संवर्धनही करणं तितकंच महत्त्वाचं आहे. या निमित्तानं मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या बकोरी देवराई वनराई प्रकल्पाच्या या मियावाकी उद्यानाला भेट द्यावी. त्याचप्रमाणे या ठिकाणी जो काही देवराई प्रकल्प डोंगराच्या या माथ्या लगत या ठिकाणी सुरू आहे, त्यामध्येही आपलं योगदान, आर्थिक सहयोग, श्रमदान या ठिकाणी करावं आणि या कार्याला पाठबळ द्यावं. धन्यवाद.